भाऊबीजेला मटण तर केलेलंच, पण थोडे मटण न खाणारी गँग होती, त्यांच्यासाठी म्हटलं त्यांना पण काहीतरी चिकनमध्ये स्पेशलच करावं. म्हणून चिकनचे लेग पीस घेतले, त्याला आधी हळद, मीठ, मिरची पावडर, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट लावून डायरेक्ट ओव्हनला 200°C अर्धा तास ठेवून दिलं. ज्यांच्याकडे ओव्हन नसेल तर तव्यात थोडंसं तेल टाकून भाजले एक 15-20 मिनटं तरी देखील चालेल. असे झालेले ओव्हनमधून बाहेर आलं. नंतर एका कढईत 2 बारीक चिरलेले कांदे ॲड केले तेलात आणि छान त्यांना सॉफ्ट होऊ दिलं. नंतर थोडीशी कसुरी मेथी ॲड केली आणि तिला देखील परतून घेतलं. मीठ ॲड केलं जेणेकरून कांदा आपला लवकर भाजला जाईल. एकदा कांदा स्लाइटली गोल्डन झाला की त्यामध्ये हळद, बेडगी मिरची पावडर, नंतर धणे, थोडंसं हिंग टाकला, जरासा एक किक भेटायला वेगळीच, थोडी तिखट मिरची पावडर, गरम मसाला. हिंग तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा. इथे मी फ्राईड ऑनियनची पावडर करून घेतली, म्हणजे कांदा जो बरिस्ता असतो आपला तळलेला त्याला मिक्सरला एकदम बारीक करून घेतलं आहे. आणि नंतर 1/2 किलो खिमा ॲड केला. इथे चिकनचाच खिमा आहे. हा एक ग्रेव्हीला बॉडी यायला, ह्याची काही टेस्ट फारशी येणार नाही आहे ग्रेव्हीत, पण एक थोडी बॉडी यायला मुर्ग मुसलम जसं मिळतं त्या टाईपमध्ये व्हायला. नंतर काजूची पेस्ट ॲड केली. इथे मी 25 ते 30 काजू भिजत घातलेले. नंतर त्याची मिक्सरला छान पेस्ट ॲड केली. थोडंसं पाणी ॲड केलं आहे. टोमॅटो केचप साधारणपणे अर्धी वाटी. ओके, छान सगळं परतून घेतलं आता आणि त्यामध्ये आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली पाण्याने. नंतर आपण जे चिकन बेक करून घेतलेलं किंवा भाजून घेतलेलं ते चिकन ॲड करायचं आहे आणि वरतून जरासा एक तडका दिला. मी आधी करताना ग्रेव्ही थोडी माइल्ड केलेली कारण की लहान मुलं होती खायला. नंतर त्यांच्यासाठी थोडं काढून घेतल्यावर वरतून परत जरासा तडका दिला. त्या तडक्यामध्ये तूप होतं, बेडगी मिरची पावडर आणि तिखट मिरची पावडर. अशी जबरदस्त ग्रेव्ही तयार झालेली. म्हटलं जरासा हॉटेलसारखा स्मोकी फ्लेवर यायला थोडासा स्मोक देऊया. एकदा स्मोक देऊन घेतला आणि जबरदस्त अशी आपली चिकनची ग्रेव्ही देखील रेडी झालेली. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सांगा कमेंट्समध्ये कशी वाटली.